का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है। नीम का पत्ता जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या कार्यालयाला घेराव सांगण्यात असं आलेलं आहे की पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ज्या पद्धतीने घेराव निषेधार्थ हा घेराव काय सांगतो? मला असं वाटतं की भारतामध्ये आता लोकशाही फक्त नावापुरती राहिलेली आहे. देशभरामध्ये काय चाललंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि देशवासी हे सगळं पाहत आहेत. विद्यार्थ्यांवर जे काही अत्याचार होत आहेत ते अत्याचार हे आता काही लपून राहिलेले नाही आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी लोकसभेला घेराव घालण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली आणि तिथं जो काही लाठीमार झाला आणि तिथं जी काही मारहाण झाली याचा निषेध देशातच नाही तर जगात होतोय. मला असं वाटतं की कुठंतरी हे जे मुद्दे आहेत ह्याचे उत्तर देण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याकडं सत्ताधाऱ्यांचा कल हा दिसून येतोय. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जी काही कार्यालय आहेत त्याला घेराव घालून देशातले मुद्दे याला उत्तर मिळणार नाही. अजूनही माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की मूळ मुद्दे काय आहेत त्याच्यावरती त्यांनी लक्ष द्यावं, ना की जे मुद्दे नाहीत ते उपस्थित करावेत. एकीकडे पाऊस नाही, बोगस येत आहे, बियाणे बोगस येत आहे, बऱ्याच ठिकाणी बियाण्याची क्षमता इथं सुद्धा मला असं वाटतं की शासन असेल प्रशासन असेल नेहमीप्रमाणे थातूर मातूर उत्तरं द्यायची किंबहुना उत्तरं देण्यासाठी उपलब्धच असायचं नाही असाच साधारणतः कल शासनाचा आणि प्रशासनाचा दिसून येतोय. मला असं वाटतं की अनंत अडचणी राज्यामध्ये आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबलेल्या नाही आहेत. पाऊस म्हणावा तसा होत नाही, बियाण्यांची उगवण होत नाहीये आणि अधिक संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर ओढावत चाललेली आहेत. मला असं वाटतं की परिस्थिती आणखी बिकट होत जाईल. शेतकऱ्यांच्या ज्या काही कर्जमाफी सुद्धा त्यांनी केल्यात त्यालाही काही अर्थ राहील असं मला स्वतःला वाटत नाही. मला असं वाटतं की त्याच्यावर फार टिप्पणी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. देशामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत, जो आक्रोश व्यक्त केलेला आहे याची उत्तरं सरकारनं द्यायला हवी. तर ती न देता विद्यार्थ्यांनाच देशद्रोही घोषित करण्याकडे जर सरकार व्यस्त असेल मला असं वाटतं ही शोकांतिका आहे. मला असं वाटतं सावरासावर करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे ते करतायत, पण मला यातून काही फार निष्पन्न होईल असं वाटत नाही. थँक्यू. आपण आज आंदोलन केलेलं आहे का गांधी चौकामध्ये पंतप्रधान यांना त्यांच्या घरावर घेराव घालणार असं आव्हान राहुल गांधीने दिलं होतं, काय सांगाल? हा म्हणजे राहुल गांधींकडून हा मूर्खपणा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय की पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विचार न करता आपल्या संविधानाचा अनादर करून त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर एक घेराव करण्याची जी नवीन पद्धत शोधून काढलेली आहे हे फक्त त्यांचं डेस्परेशन दिसते. राजकारणामध्ये मॅच्युरिटी नसलेला कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचा एक प्रत्यय आपल्याला ह्या कृतीतून दिसतोय. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध काँग्रेस कार्यालयासमोर व्यक्त करण्यासाठी इथं उपस्थित होतो. पोलिसांनी तुम्हाला बचाव केलेला आहे, त्यांचं काम आहे ते बचाव करण्याचं थांबवण्याचं. आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत की कार्यालयासमोर जाऊन त्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करू. माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की मोदीजींच्या घरासमोर तिथं राहुल गांधी जाऊन जर निषेध करू शकतात तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे जर अडवत असेल तर त्यांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे
की पंतप्रधानांना तिथं जर अवमानाला सामोरे जाण्यासाठी जाण्याचं कारण राहुल गांधींच्या माध्यमातून आपल्या देशाच्या समोर येत असेल तर ह्याच्यापेक्षा शोकांतिका देशामध्ये काही असू शकत नाही. एखाद्या देशात चाललेल्या विषयाचं भांडवल करणं आणि आता देवीदास भाऊ जसं म्हटलंय की त्याचं क्रेडिट घेण्याचं काम फक्त ते करतायत. एवढ्या परीक्षेचे त्या ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण पूर्वी आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळाले. आता त्याच्यावर सुद्धा मार्क काढतायत. पुन्हा परीक्षा झाली, लोकांच्या नजरेत आणून दिलं की असं पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे. त्यांना सगळ्यांना शिक्षा देण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन करण्यात आलेलं आहे. सगळे अरेस्टेड आहेत आणि पुन्हा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका शासनानं घेतल्यानंतर आता जे प्रोटेस्ट चालू आहेत त्याच्यात सुद्धा न्याय कसा देता येईल असा प्रयत्न जेव्हा शासन करते तेव्हा फक्त राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम इथं राहुल गांधींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जेव्हा पूर्वी असं काही कृत्य घडलं तेव्हा ह्यांनी कधी स्टेटमेंट सुद्धा दिलेलं नाहीये. आज मात्र परिस्थिती दिसते कुठेतरी आपण पोळी भाजली पाहिजे एवढंच त्यांचा इंटरेस्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. जंतर मंतरवर नीट परीक्षेवर ज्या पद्धतीनं काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करताना ज्या पद्धतीनं पोलिसांना खूप मारहाण झालेली आहे तसं फक्त याच्याकडे बघा ह्या पूर्ण विषयाकडे मी जसं म्हणालो की आता जेव्हा परीक्षेचे त्या ठिकाणी निकाल आपल्याला पेपर फुटी प्रकरण झालं असं कळालं की आपल्या शहरातूनच अनेक जणांना अरेस्ट झालेली आहे. लातूर शहरातून झाली, कोट्यामधून झाली, देशामध्ये जिथं जिथं कुठं आढळले त्यांना पकडण्याचं काम झालेले. यापूर्वी देशामध्ये असं कधीच झालं नाही. पुन्हा पेपर घेण्यात आला आणि पुन्हा विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं पेपर त्या ठिकाणी घेण्यात आले आणि आता निकालही जाहीर झालेला आहे. आणि म्हणून ही परीक्षा सुरळीत झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे त्या ठिकाणी मार्क मिळून त्यांना सीट मिळायला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका पक्षाची आहे. परंतु ह्याचं राजकीय भांडवल करण्याचं काम राहुल गांधींच्या माध्यमातून होतंय. या प्रोटेस्टला कशा पद्धतीने वेगळं वळण देता येईल असा एक राजकीय प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणून पावसाळ्या दिवसाने हे तरतूद करण्यात आलेलं आहे. खरगेंनी मागणी केली आहे जोपर्यंत राजीनामा मिळणार आहे तोपर्यंत आम्ही संसदेचं कामकाज सुरू देणार नाही. मी जसं म्हणालो की वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला सगळ्या कारवाया दिसत आहेत. ज्यांनी पेपर फुटीमध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेतला, ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांना अरेस्ट सुद्धा करण्यात आलेलं आहे. आपल्या शहरातून 2-4 जणांचे अरेस्ट झालेत. त्याची सीबीआय चौकशी चालू आहे. त्यांना ज्या पद्धतीची शिक्षा अपेक्षित आहे ती होणार सुद्धा आहे. आणि पुन्हा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारनं घेतलेली आहे. परंतु राहुल गांधींसारख्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता त्याचं भांडवल आणि पोळी वाजायचा कार्यक्रम करायचं ठरवलंय ते करतायत. चला.